स्वाभिमान महाराष्ट्र। तारीख होती 2 ऑक्टोबर 24, वार होता बुधवार आणि ठिकाण होतं क्रांतीनगर या ठिकाणची स्मशानभूमी। साधारणपणे कालवश सुमेधचं वय हे 38 ते 40 या दरम्यान असावं। त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई, वडील, बहिणी, भाऊ, पत्नी, मुलगा, भाचा, भाचे असा मोठा परिवार त्याच्या कुटुंबामध्ये होता आणि यांचं मूळ गाव होतं शिंदी। वडील हे व्यवसायानं कंडक्टर होते आणि विशेषतः सर्वसामान्य परिस्थितीमधून हे कुटुंब हळूहळू आपली उपजीविका करण्यासाठी आपलं मूळ गाव सोडून या ठिकाणी आलेलं होतं। आपण बघतोय की सुमेध हा लहानपणापासून या ठिकाणी फुलेनगरमध्ये वाढलेला आहे। सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये तो हळूहळू समाविष्ट होत गेला आणि सामाजिक कार्य, धार्मिक कार्य यामध्ये तो सदैव अग्रेसर असायचा आणि हळूहळू हे काम करत असतानाच राजकीय क्षेत्राकडे सुद्धा तो वळाला आणि राजकीय क्षेत्रामध्ये वळून त्यांनी आपल्या आईला देखील या ठिकाणी नगरसेविका करण्याचे काम त्यांनी घडवून आणलेलं होतं। अशा प्रकारचा हा थोडक्यामध्ये हा बाप्पाचा त्या ठिकाणी वृत्तांत होता। संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, करुणेचा आणि ममतेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही चरणी त्रिवार वंदन करतो। माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले अशा या महान मातांच्या चरणी सुद्धा त्रिवार वंदन करतो। ज्या भिक्खू संघाने 2500 वर्षापासून या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अनमोल कार्य सुरू ठेवलेले आहे अशा या पवित्र भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार वंदन करतो। सर्वात समतावादी माता, समतावादी पुरुष आणि समतावादी संत यांनाही या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आणि या शोक सभेच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो। मी सुरुवातीला आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येईल। मी कुणाचंही नाव घेणार नाही या ठिकाणी। माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे समोर बसलेल्या आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच कालवश सुमेध अप्पा शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। चला या सगळे बाप्पा यांच्याही प्रतिमेला पुष्पमाला या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेड शहरामधील सर्व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात येत आहे। या शोक सभेच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमधील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। जनविकास आघाडीचे प्रमुख माननीय अरुणभाई नामदार, त्याचबरोबर सर्व खेड शहरामधील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी त्यानंतर ही पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपण सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील सर्वांनी ग्रहण करायचंय। जे बौद्ध उपासक आहेत, ज्या उपासिका आहेत त्यांना माझी विनंती आहे पायातील चप्पल, बूट, डोक्यावर असणारी टोपी, फेटा आपण काढायची। जे इतर धर्मी आहेत त्यांना कसल्याही प्रकारचं बंधन नाही। आपण सर्वांना विनंती आहे सामुदायिक त्रिशरण आणि पंचशील आपण सर्वांनी या ठिकाणी ग्रहण करायचंय, हात जोडायचे आणि मी म्हणेल तसं आपण सर्वांनी सामुदायिक आपण या ठिकाणी सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करायचंय। बुद्धां नमामि वंदन करायचंय। धम्मां नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवते अरहते सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवते अरहते सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवते अरहते सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शिंदे उर्फ बाप्पा यांच्या शोक सभेच्या निमित्तानं या ठिकाणी काही मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत। सुरुवातीला या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय रत्नाकर आप्पा शिंदे यांना मी विनंती करतो की आपण या शोक सभेच्या निमित्ताने आपण आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत। आज मी आप्पा शिंदे शोक सभेमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची एक जड अर्पण जो सुमित बाप्पा मागच्या अनेक दिवसापासून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये सहभागी व्हायचा। कुणाचा अपघात झाला असेल, कुणाचे अडचण असेल, कुणाचे भांडणं असतील, कधीही बाप्पानं पक्ष पाहिला नाही। बाप्पा कधीही पुढचा कोणता मित्र माझा कोणत्या जातीचा आहे हे बाप्पा कधीही पाहत नव्हता। आणि अशा बाप्पाच्या जो की सर्वांचा हिरा होता अशा बाप्पाच्या शोक सभेमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची हे फार जड आणि अतिशय दुर्दैवी घटना आमच्यासाठी आहे। माझा बाप्पाशी वैयक्तिक संबंध होता। मी जरी शिवसेनेचं काम करीत असेल तरी बाप्पा मागच्या 20 वर्षापासून माझं कोणत्याही ठिकाणी काही अडचण असेल, कोणतीही घटना झाली तरी बातमी वाचून बाप्पाचा 100% मला फोन यायचा। बाप्पाची आई मी मेडिकल चालवीत होतो तेव्हापासून 20 वर्षापासून माझ्या मेडिकल यायच्या, थांबायच्या, बसायच्या। बाप्पा लहान होता तेव्हापासून आमचे त्यांचे कौटुंबिक संबंध होते। आणि बाप्पा देव बी किती अंत पाहतो पहा। जो बाप्पा 30 ते 35 वर्ष वयामध्ये जण की आपल्या स्वतःच्या कामावर समाजसेवेवर त्यांना आपल्या आईला नगरसेवक केलं। म्हणजे बाप्पाचा चढता आलं, बाप्पाची सामाजिक दृष्टी ही सर्व गुजरत असताना अचानक बाप्पाला अटॅक येणं हे फार दुर्दैव आहे। ही केस शहरासाठी नाही तर पूर्ण तालुक्यासाठी। बाप्पाकडे मी पाहत होतो की बीड जिल्ह्यातून कुणाचंही काम असेल केस मध्ये तर बाप्पाला फोन यायचा। 30 तारखेला बाप्पाची माझी मीटिंग गेस्ट हाऊस मध्ये असताना बाप्पा बाहेर मोटरसायकल गप्पा मारत उभा होता आणि आमची त्या ठिकाणी भेट झाली। आणि 1 तारखेला बाप्पाला अटॅक आला अशी बातमी पुन्हा विश्वास बसत नाही। कारण एवढा उमदा नेतृत्व कधीही तो स्वतःला नेता समजत नव्हता। बाप्पाला फक्त कुणाचा फोन गेला, बाप्पा अक्षरशः नाईट ड्रेसवर सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये हजर असायचा। आणि अशा माणसाला देवानं एवढ्या लवकर घेऊन जाणं म्हणजे आमचा देवावर सुद्धा कधी कधी विश्वास बसत नाही की हे असे आपण म्हणतो अपघातामध्ये गेला, दुखण्यामध्ये गेला, जर ठीक आहे बाबा अनेक दिवसापासून आजारी असता तर आपण मानू शकतो। पण अटॅक मध्ये हरुणबाई सोबत असताना 10 मिनिटांमध्ये हुंगाम होणे, अटॅक येणे आणि बाप्पा जाण्याची बातमी ही फार दुर्दैवी होती आमच्यासाठी। म्हणून आज या ठिकाणी मी सुमित बाप्पा शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आणि माझ्या शिंदे कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की बाप्पाच्या मागे त्यांच्या कुटुंबियांना, त्यांची आई, वडील, पत्नी सर्वांना या दुःखातून सावरण्याची आई जगदंबेनं त्यांना संधी हे आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो या ठिकाणी। या ठिकाणी
रत्नाकरप्पा शिंदे यांनी सुमेध बाप्पा शिंदे कसे थोडक्यात घडले आणि आपल्या कार्याचा ठसा कसा निर्माण केला हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट केलं. यानंतर आपल्या केजमध्ये ज्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे असे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हनुमंतजी भोसले सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या शोक सभेच्या निमित्तानं आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आदरणीय प्राध्यापक हनुमंतजी भोसले सर. या शोक सभेमध्ये उपस्थित जन, खरं तर राज्याच्या आठवणीतली शोकसभा आपण आयोजित केली आहे. माझा विश्वास बसत आहे तो या गर्दीत कुठं आहे की काय असं वाटतं. माझा विद्यार्थी तिथपासून त्याच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. सुमेध एक स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण केलेलं अस्तित्व त्यानं हे भाषणातून सांगण्याची गरज यासाठी नाही की या तरुणानं जिवंतपणी तर समाजाची मनं जिंकली होतीच, ती गर्दी त्याच्यासोबत होतीच, परंतु त्याच्या अंत्यविधीनं आणि या शोक सभेनं कदाचित मानवी जीवनाला अधोरेखित केलेलं आहे की तुम्ही कसं जगायचं. इतक्या कमी वयामध्ये त्यानं जो समाज जोडला होता तो शब्दाने व्यक्त करता येत नाही. खरं तर त्याच्या जीवन कार्याचा आढावा घेतला तर विद्यार्थी जीवनात माझ्या वर्गात जेव्हा तो बसायचा तेव्हाचा सुमेध अभ्यासात कदाचित ॲव्हरेजमध्ये होता, परंतु क्रीडा क्षेत्रापासून फुटबॉलची टीम ज्या केजला माहीत नसायची ती या युवकानं, शेखर असेल त्यांनी या केज शराब अशा खेळापासून आपल्या क्रीडा जीवनातून एक अष्टपैलू तो निर्माण केलं होतं. आता सांगितल्याप्रमाणे सामान्य व्यक्तींना राजकीय दरवाजे फार अवघड असतात, परंतु सुमेधनं आपल्या समाज मनाच्या आणि जोडलेल्या माणसांच्या जीवावर या केज शहराच्या नगरपंचायतमध्ये आपल्या आईला सदस्यत्व मिळवून दिलं आणि पुढेही त्याची वाटचाल खूपच चांगल्या पद्धतीने चालू होती. इतक्या कमी वयात आत्ताच मान्यवरांनी आपल्या शब्दात व्यक्त केल्याप्रमाणे मृत्यू हा अटळ आहे. 100% आपल्या सगळ्यांना इथं बसलेल्यांना त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि आपण इतर नात्यांच्या रूपात तो घेत आहोत. परंतु अवेळीचा मृत्यू हा आम्हाला मान्य करता येत नाही, कारण या मुलांना खूप आणखीन त्यांचं जीवन होतं, खूप त्यांनी मोठं व्हायचं होतं, त्यांचं कार्यकर्तृत्व आणखीन भरणार होतं आणि अशा वेळी सुमेधनं आपल्यातून जाणं हे आम्हा सर्वांसाठी खूप मोठा धक्का आहे. तो ठीक आहे मित्रमंडळी चेष्टा मस्करी करत असेल, परंतु आमच्या सारख्यांच्या सानिध्यात जेव्हा वाढला होता तिथं त्याची शिस्त आणि संस्कार नेहमी पाहायला मिळाले होते. डाऊन टू अर्थ अगदी तो असायचा आणि सगळ्यांशी त्याचं जीवन एक वेगळं होतं. म्हणूनच मला वाटतं केजमध्ये पहिली शोकसभा आहे मी केजमध्ये आल्यानंतर पहिली. ठीक आहे, एखाद्या राजकीय नेत्या मोठ्या नेत्यांसाठी जबरदस्तीनं बोलून 4 लोक बोलून आपण केलेली असेल, परंतु जनसामान्य रुजलेल्या युवकासाठी, इतक्या कमी वयातील युवकासाठी ही पहिली शोकसभा आहे आणि त्या दिवशीचा अंत्यविधी केजच्या स्मरणात आहे. हजारो युवक त्याच्या या अंत्यविधीमध्ये सहभागी झाले होते. हे असेच होत नाही, कुठंतरी त्यानं तितकं त्यांच्याशी आपली संवेदना नातं जोडलं होतं आणि म्हणून आज सुमेधची केजच्या भविष्यासाठी जी गरज होती अशा कर्तृत्ववान युवकाची, त्यापासून केज नक्की मुकलेला आहे. आम्हाला याचं खूप दुःख होतंय की असा एक युवक जो केजचं भविष्य होता. लोक येतात, जन्मतात, मरतात, परंतु त्याच्यातले काही लोकच त्या समाजासाठी, त्या गावासाठी खूप काही करून जातात आणि त्यांची कमी, त्यांची यानंतरची कमी ही आम्हाला नक्की या ठिकाणी जाणवणार आहे. आज खरोखर केजवासीय सगळेच या ठिकाणी आलेले, हे केवळ पुणे नगर नाही
तर केज शहरातील ज्यांना ज्यांना हा संदेश गेला ते सगळे त्याच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी सगळे आलेले. मी मान्यवरांना आणि उपस्थितांना एकच विनंती करेन, सैनिक, भारतीय सैनिक आणि अशी लोक ज्यांच्यावर समाजानं खूप प्रेम केलेलं असतं, हे जीव निघून जातात तेव्हा काही काळ आम्ही संवेदनशील होतो, भाव व्यक्त करतो, परंतु मागं त्यांच्या कुटुंबियांची काळजी कोणी घेत. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन, जेवढ्या भावना आपल्या सुमेध बरोबर होत्या आहेत तेवढ्याच त्याच्या परिवारासोबत, त्याच्या आईसोबत, त्याच्या पत्नीसोबत ठेवाव्यात. कारण आत्ताच कुठं त्यानं संसार सुरू केला होता आणि त्याच्यातून तो अगदी उठून गेला, ही गोष्ट कुणालाच न पटणारी आहे. या ठिकाणी भरपूर मान्यवर आलेले, त्याच्या जीवन कार्यावर प्रेम करणारे, त्यांना आपले या ठिकाणी त्याच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करायच्या. मी केज शहरातील रोटरी क्लब ऑफ केज तालुका पत्रकारिता आणि सर्व सामाजिक संस्थांच्या वतीनं सुमेधला अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आदरणीय प्राध्यापक भोसले सर यांनी सुमेध शिंदे यांच्या कार्यावरती या ठिकाणी प्रकाश टाकला आणि त्यांच्या बोलण्याचा सार या ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. खरोखरच सुमेधप्पा यांच्या अंत्यविधीला जो जनसागर या ठिकाणी आलेला होता, तो जनसागरच याची साक्ष देतोय की बाप्पा हा लोकांमध्ये, तरुणामध्ये किती मिसळलेला होता. त्यांनी या सगळ्याबरोबर कशा प्रकारे आपुलकीचं नातं निर्माण केलं होतं आणि त्यामुळंच आपण फक्त ग्रुपला पोस्ट टाकल्या होत्या की अशी अशी दुःखद घटना घडलेली आहे आणि त्यांचा अंत्यविधी हा या ठिकाणी या वेळेला होणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी माझ्या मते आजपर्यंत एवढी संख्या अंत्यविधीला कधीही जमलेली नव्हती. ही बाप्पानं कमवलेली माणसं होती आणि ही माणसं कमवण्याचं काम या ठिकाणी बाप्पानं केलेलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या विधानसभेच्या नेत्या डॉक्टर नैनाताई शिरसट यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं या शोक सभेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आज या शोक सभेनिमित्त आपण सर्वजण केजवासीय, सर्व मान्यवर आणि मी खास अंबेजोगाईहून डॉक्टर म्हणून इथे काही बोलणार आहे. खूप वाईट वाटतंय की त्याने जे काही सोशल कार्य केलं होतं, सामाजिक, धार्मिक अडीअडचणीला सहभागी होणे, त्याच्या कार्याला मी प्रथम सलाम करते. आणि इथे हे सगळे मला सुमेध दिसत आहेत, इथे मला आई दिसते त्यांच्या, आणि इथे मला त्यांचे वडील, भाऊ, म्हणजे सगळे रिलेशन मला इथे कळत आहेत. मी सगळ्यांना असं सांगेन की माणसाचं आयुष्य 100 वर्ष असते. कलियुगामध्ये किंवा आपलं हे जे काही स्ट्रेस आहे लाईफचं, त्याच्यामध्ये ते लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो आपण, म्हणजे आजकाल जीवन आणि मृत्यू याचा अंतर कमी झालंय. 65-70 वर्षापर्यंत आले. आपल्याला 20 वर्षापर्यंत आपण आपल्या आईबापाच्या पाखराखाली मोठे होतो. त्याच्यानंतर आपण पुढचे 20 वर्ष आपल्याला सामाजिक कार्य करायचं असतं. पण ह्या मुलांनी, ह्यांच्यात मी सुमेध बघते, ह्यांनी लक्षात ठेवावं, आपल्याला घरी आई आहे, आपल्याला बहीण आहे, आपल्याला वडील आहे, आपल्या बाळाकडे जायचंय आणि आपल्या मित्रपरिवारालाही सांभाळायचंय. तुम्हा सर्व भावांनी सुमेधने जे कार्य चालू केलेलं आहे ते त्या मशालप्रमाणे तेबत ठेवावं अशी मी तुम्हाला विनंती करते. सगळ्यात दुसरी गोष्ट, आपण एक म्हणजे उत्सव साजरा करतो, समजा ही तर शोकसभा आहे, पण उत्सव म्हणजे मी फक्त जन्म आणि मृत्यूमध्ये आपण जन्म साजरा करतो,
मग जन्म साजरा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही काय करता, वाढदिवस करता, पार्टी करता, विश करता, एकमेकांना भेटता, ठीक आहे, ब्लेसिंग देतो, आपण आनंद व्यक्त करतो. मृत्यूमध्ये आपण कार्याला सलाम करतो. पण मी तुम्हाला असं सांगेल की तुमच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही मेडिकल चेकअप ही डेट ठेवा. जी काही मी हिस्ट्री ऐकली आहे आईकडून की त्याने त्याच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. तो यंग होता, त्याला सहन झालं, तोपर्यंत तो पळाला. पण शरीर साथ देणं पण फार महत्वाचं आहे. 1000 रुपयाच्या गोळ्या आहेत माझ्याकडे, पण माझ्या शरीराला लागू झाल्या पाहिजे. इथं ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत, इथं नॉनव्हेज आहे, इथं व्हेज आहे, पण माझ्या शरीराला लागू झालं पाहिजे की नाही. माझं वय काय, माझं काम काय, माझ्या जबाबदाऱ्या काय. मी हे एवढ्यासाठी बोलतीये की सुमेधवर जो आघात झाला तो कुठल्याही फॅमिलीवर इथून पुढे झाला नाही पाहिजे. म्हणून तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही तुमचा एक फॅमिली डॉक्टर बघा किंवा तुम्ही तुमचे अर्धे डॉक्टर व्हा. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्या. शरीर हे दिवस कार्यासाठी लावलेलं आहे, रात्र झोपेसाठी लावलेलं आहे. तुम्हाला जेवढं सहन होतंय तेवढंच तुम्ही कार्य करा. एखादी गोष्ट उद्या करा, एखादी गोष्ट घंट्याभरानं करा. समाज आपला आहे, लोक आपले आहेत, मित्र परिवार आपला आहे. पण असं चटका लावून जाणं हे सगळ्या, कोणताही घर असो, काही असो, आपण एक मानव आहे. आपण त्या मानव धर्माशी अटॅच आहे. महामानवांनी आपल्याला एकत्र राहायला सांगितलेलं आहे. फार वाईट वाटतंय माझं, म्हणजे मला जास्त नाही बोलता येते, पण मी तुम्हाला असं सांगेल की मेडिकलच्या दृष्टीने तुम्ही स्वतःची काळजी घ्या. 50 वर्षानंतर लाईफ बोनस सुरू होतं. बोनस तुम्ही यंग एज मध्ये 20 वर्ष तुम्ही पळाल, पण त्याच्यानंतर तुम्हाला कुठंतरी ब्रेक पाहिजे. 57 वर्षाला रिटायरमेंट कशा ठेवलेली आहे, 57 वर्षाला रिटायरमेंट ठेवलेली की नाही, 58 वर्ष. किंवा ज्येष्ठ नागरिक मध्ये येतो आपण, किंवा ह्या आता हा यंग मुलगा आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहे बायकोला सांभाळावं, आईला सांभाळावं, मुलाला, कुटुंबाला सांभाळावं, थोडक्यात मित्र परिवाराला सांभाळावं. तर तुम्ही तुमची मेडिकलच्या दृष्टीने तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं मी एक सांगेन. आणि सुमेधच्या कार्याची ज्योत आपण सर्वजण चालू ठेवू. मी त्यांच्या शिंदे परिवाराच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना शक्ती मिळो एवढी प्रार्थना करते आणि थांबते. या ठिकाणी शिवसेनेच्या विधानसभेच्या नेत्या आदरणीय ननाताई सिरसट यांनी आपल्याला एक उपदेश केलेला आहे की ज्या दिवशी आपला जन्मदिवस आहे त्या दिवशी आपण मेडिकल चेकअप करून घ्यावं. कारण सुमेध बाप्पासारखी अशी पुन्हा घटना आपल्या जीवनामध्ये घडणार नाही कोणाची, यासाठी हा नयनाताईंनी दिलेला उपदेश आपण लक्षात ठेवावा. यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहनकुंड यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपण या शोकसभेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. या शोकसभेच्या निमित्तानं सर्व जमलेले शहरातील सर्व त्याच्यावर बाप्पावर प्रेम करणारे सर्व राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, जे माजलगावून आलेले बाबूरावजी पोटभरे साहेब, खरं तर जन्म मृत्यू हा एक माणसाच्या जीवनामधला अटळ असणारा एक संगम म्हणावा लागेल. मात्र अगदी कमी वयामध्ये बाप्पासारख्या तरुणानं आपल्यातून जाणं ही खरं तर परिवारासाठी, त्याच्या मित्र परिवारासाठी, माझ्यासारख्या सर्व तरुणांसाठी खेददायक खरं तर घटना आहे. जसं आता आरोग्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, याच बाबतीमध्ये खरं तर चेकअप झालं पाहिजे. बाप्पासारखा एक धनदाडगा गडी, रस्त्यावर चलत फिरत हसता खेळणारा व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्व एक झटक्यानं जातं. एखादं त्याच्यावर एवढा मोठा आघात होतो ही खरं तर कुणालाच विश्वास बसणारी गोष्ट नाही. मात्र या जीवनामध्ये माणसं जन्मत असतात, मरत असतात. अगदी कमी वयामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर एक वेगळा ठसा उमटणारं हे व्यक्तिमत्व गरीब कुटुंबामधलं आजकाल राजकारणामध्ये येऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही खरं तर आज अशक्य गोष्ट आहे. मात्र अनेक माणसाच्या मनावर
अनेक माणसांच्या मेंदूवर आपल्या विचाराचा पगडा निर्माण करून आपल्या कर्तृत्वाचा एक ठसा उमटून हा यशस्वी होत असलेला तरुण, यशस्वी झालेला तरुण आपल्यामध्ये नाहीये. मी गुंड परिवाराच्या वतीनं, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा. गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा, गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्याच्या रूपानं बाप्पाचा गंध हा आपल्यामध्ये दरवळत राहणार आहे. यानंतर मी शिवसेनेचे रोहित कसबे यांना विनंती आहे की आपण आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत. सर्वांना परिचित आहे पप्पा आणि आमचे संबंध. बोलणं थोडं कठीण जाते. दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या ज्या टायमाला अध्यक्षपदाची आम्ही तयारी केली आणि आम्ही ठरवलं की आंबेडकरी चळवळ पुढे न्यायची आणि त्यासाठी लखन हजारे, अशोक गायकवाड, दादा शिरसट, योगेशभाई गायकवाड आम्ही सगळ्यांनी एक मोठ बांधली आणि त्यासाठी जगाडण्यासाठी तयार झालो. त्यावेळेस बाप्पा या आमच्यातला. बाप्पानं मोठ्या मनानं आम्हाला त्यावेळेस म्हणजे नाही यावेळेस मातंग समाजाच्या पोराला पहिल्यांदा अध्यक्ष करायचं. त्याचं ही प्रेम नाही सरणार आहे. जात पात धर्म वंश याच्या पलीकडलं प्रेम होत त्याचं आपटूच नाट. एकटा का मित्र केला की झालं. त्यासाठी मग रातच्या 12 वाजता असो 1 वाजता असो अगर तुम्ही कधीही फोन लावा, मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. मला असं वाटतं कदाचित हीच गोष्ट त्याला धोकादायक ठरली. नाशिवंत देह जाणारा सकाळ आयुष्य खातो का. हे शरीर नाशिवंत आहे हे सगळ्याला मान्य आहे. सगळ्याला एक दिवस जायचं हे सगळ्याला मान्य आहे. पण ज्या वेळेस आयुष्याची सुरुवात होती त्यावेळेस जाणं हे कधीच मान्य नाही. ज्या युवकानं आज स्वतःच्या स्वकर्तृत्वावर एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत आज राजकारणात उभं राहायचं म्हणजे जोक नाही. मातोबर लोक पैसे घेऊन राजकारणात उभा आहेत आणि अशा परिस्थितीत पप्पानं स्वकर्तृत्व युवकाची टीम उभा केली. आज मी म्हणतो आज केजमध्ये एवढे नेते पाहिले पण एक असा नेता बघितला नाही की त्याचा आज चौक उभा आहे. आज माझ्या बाप्पाचा चौक त्या ठिकाणी उभा आहे. पप्पा आम्ही तुला कधीच विसरू शकत नाही आणि तुला श्रद्धांजली वाहन हे आमच्यानं शक्य नाही. मी समितीच्या वतीनं आज शिवसेनेच्या वतीनं नाही तर मी दलित अन्याय अध्यक्ष समितीच्या वतीनं तुला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी थांबतो. राज्यसभेच्या खासदार आदरणीय रजनीताई पाटील यांनी या ठिकाणी शोक संदेश पाठवलेला आहे. कैलासवासी सुमेधप्पा शिंदे यांच्या अकाली निधनाने केज शहरामध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सुमेधप्पा शिंदे सारखा नवखा तरुण अगदी कमी वयात ज्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्यामध्ये काम करत असताना आपल्या स्वभावाने आणि संघटन कौशल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अतिशय कमी वयात त्यांच्यावर काळाने झडप मारली आणि आपल्यातून सुमितप्पा हा निघून गेला. ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे, परंतु नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही. येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. हे जरी सत्य असले तरी एवढ्या लवकर जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. सुमितप्पा शिंदे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या पत्नीवर व मित्रपरिवारावर खूप मोठा आघात झालेला आहे. या मोठ्या आघातातून या सर्वांना सावरण्याची परमेश्वर त्यांना ताकद देव. सुमितप्पा शिंदे हे कायम सर्व केजवासियांच्या स्मरणात राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती दारो हीच
जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते असे आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदार आदरणीय रंजिताई पाटील यांनी हा शोक संदेश या ठिकाणी पाठवलेला होता. यानंतर या ठिकाणी या शोक सभेच्या निमित्ताने आपले विचार मांडण्यासाठी मी आशीर्वाद सोनवणे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचार मांडावेत. जगाला करुणेचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी फुलेनगर आणि समस्त केस शहरावर अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुमेध बाप्पा हे आणि आमचे संबंध गेले 34 वर्षापासून सुमेध बाप्पाचे वडील आणि माझे सासरे हे दोघ जण मित्र असल्यामुळे ते मला दाजीच म्हणायचा. लहानपणापासून हे अत्यंत माझ्या समोर वाढलेले मुलं. अत्यंत परिस्थिती फार गरीब बी नव्हती सर, पण फार काय चांगली बी नव्हती त्यांची. आणि मी विशेषतः शिंदीमध्ये 12 वर्ष काम केल्यामुळं ह्यांचं सगळं कुटुंब आजी आजोबा चुलते यांचा माझा जवळून परिचय, एकीकून पाहुणे आणि एकीकून मेहुणे असा संबंध असल्यामुळं मी सर 34-35 वर्ष झालं हरुणबाई केस शहरामध्ये राहतो, वागतो. जवळून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रांच्या बऱ्याच लोकांशी संघटन, समाजाचं संघटन असन, संस्कृती संघटन असन, विचाराचं संघटन असन याच्यामध्ये काम करतो. बरेच नेतेगण, बरीच मंडळी काम करणारी यांच्याशी माझाही संपर्क आहे. पण विविध समाजामधल्या, विविध जाती धर्मामधल्या आणि विविध वयोगटाच्या माणसाशी एवढा माणूस पोहोचलेला असेल हे आपल्याला त्या दिवशी कळलं. सुमेध बाप्पाचा संबंध, आता सुमेध बाप्पाचा जरी वेगळा पायंडा असला, राजकारणात असला ना, आम्ही शिक्षण कार्यात असलो, पण काही माणसं सुमेध बाप्पाच्या बरोबर आहेत हे मला काल कळालं सर, परवा दिवशी कळालं. म्हणजे एक माणूस समाजाच्या विविध स्तरामध्ये किती माणसापर्यंत पोहोचून किती माणसाला मदत करू शकते. गोडबरे साहेब हे अंत्यसंस्काराला ज्यावेळेस जनसमुदाय जमला त्यावेळेस मला सुमेध बाप्पा वर किती लोक काम, एवढंच नाही सर, बीड असन, अंबाजोगाई असन, धारूळ असन, परळी असन, माजलगाव असन, म्हणजे तेच नाही तर बीड जिल्ह्याच्या अत्यंत वाडी वस्ती तांड्यावरच्या लोकांच्या बाबतीमध्ये हा आमचा तरुण या ठिकाणी गेलेला होता. रोज पाहतो होता आम्ही, जाताना येताना बाप्पा इथं आपल्या रविराज हॉटेलच्या समोरच हरुणबाई त्यांची माझी भेट व्हायची. आणि इथं जे फोटो दाखवला ना सर, त्याच्यावर मध्ये किती टेन्शन असलं काय, तो काय अडचणीत असलाय काय, पण माझ्याकडे बघितलं की ही हसत मुद्रा तिची असायची, ही कधीच असायची. आणि सेन्सेबल फार होता सर, म्हणजे ज्येष्ठ माणूस आला तर त्याच्याबद्दल कसं वागावं, मित्र आले तर त्यांच्या बरोबर कसं वागावं, ही सामाजिक जाणीव इथल्या केस फुलेनगर वासियांच्या बद्दल मध्ये अत्यंत जास्त जाणीव असणारा होता. समोर माणूस आला की त्याला कसं रिस्पेक्ट द्यायचंय, म्हणजे काही असं मित्रात बी बोलत असला आणि आमच्यासारखे माणसं बघितले की सुमेध बाप्पा मित्रांना बी समजून सांगायचा आणि स्वतः बी काय असल्या गोष्टी करत असला तर लगेच तो सर आले असं म्हणजे रिस्पेक्टेबल वागायचा. आणि एवढ्या कमी वयात आता सगळ्यांना सांगितलंय, मला मॅडमनं सांगितलेलं, सिरसटताईनं सांगितलेलं, मलाही तेच सांगायचंय. मित्र हो, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, समाजाच्या उपयोगात येत असताना आपल्याला बाबासाहेबाचा धम्म आणि बाबासाहेबांचं जरी मार्गदर्शन असलं तरी स्वतःच्या तब्येतीकडे बघणं ही अत्यंत गोष्ट आहे. आपण जर शिरसलामत तो पगडी पाचास असं म्हटलं जातंय आणि म्हणून आपल्या तब्येतीकडे बघावं, समाजाचं कार्य करावं आपण, ही चांगलीच गोष्ट आहे. सुमेध बाप्पा इथं बोलणारी बरीच मंडळी आहे आणि तुझा हा हसरा चेहरा आमच्या स्मरणातून कधीही जाणार नाही. जोपर्यंत सोनवणे परिवार असन, मराठवाडा साहित्य परिषद असन, वेगवेगळ्या शिक्षक संघटना असतात आणि सर हे तर आता सांगून गेले, मला वाटतं रत्नाकर बाप्पानं सांगितलं की 12 वाजता सांगा. एक 8 दिवसामधला प्रसंग सांगतो. आमच्या शिक्षकाला एका दुसऱ्या माणसानं काहीतरी धक्काबुक्की केली सर इथं कानडी चौकामध्ये, आणि ते प्रकरण फुलेनगरचं असल्यामुळे मला वाटतं
संभाजी शिंगारे असतील, बबन उजगरे सर असतील, आसुरबा सोनवणे असतील, अशा माणसाला तिकडची मंडळी आम्हाला सांगते की तुमच्याकडचं आहे तर बघा सर. मी बाप्पाला तिथं मी गेलो आणि बाप्पाला बोलवलं, 0 मिनिटात आले. बाप्पा म्हणले सर त्याला आता करून काय उपयोग नाही, आपण सकाळी बघू. आणि आमच्या परस्पर त्याला सांगितलं की बाबा हे आमचे माणसं आहेत, ते इथून पुढे तुम्ही ह्यांच्या काही करू नका. म्हणजे किती माणसाच्या उपयोगाला यावं, किती यावं सामाजिक काम करताना, धार्मिक काम करताना. आणि संघटन जे म्हणतात ती सर पैशाच्या, बाबूरावजी संघटन पैशावरच चालतंय. हे सुमेध बाप्पाकडे जर पाहिलं तर मला ते खोटं वाटतंय की संघटन पैशावर चालत नाही किंवा पैशावरच पुढाऱ्याच्या माणसावर काही माणसं मागे फिरतील असं मला वाटत नाही. ह्या गोष्टीला सुमेधनं आमच्या खोटं ठरवलेलं आहे. सर्व सोनवणे परिवार, शिक्षक संघटना, मराठवाडा साहित्य परिषद यांच्या वतीने सुमेध बाप्पाला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली करतो. त्यांच्या कुटुंबावर हे जे मोठं संकट आले ताई, आपल्या परीने आपल्याला काय मदत, तुम्ही अरुणबाई आहेत, तुम्ही आहेत, तुम्ही राजकीय मंडळी आहेत, ह्या कुटुंबाला आपल्याला कसं उभारता येईल, ह्या कुटुंबाला कसा आपल्याला धीर देता येईल, तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न करा. आणि शिंदे ताई, जरी तुम्हाला वाटत असलं किंवा सोनवणे सरांना कसं विचारावं तर तुम्ही काय माझ्याशी नवीन नाही. तुम्ही मला लहान म्हणजे जसं लग्न झालंय माझं तेव्हापासून तुम्ही मला रोज बघितलंय आणि हक्कानं काही गोष्टी सांगितल्या. तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुमच्या संकटावर, तुमच्या कुटुंबावर काय संकट येईल त्यावेळेस शिंदे ताई तुम्ही मला कधी हाक मारा. तुमच्या दुःखामध्ये मी या ठिकाणी सहभागी होतो. या ठिकाणी सुमेध बाप्पाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हसतमुख उमदा चेहरा, हसतमुख उमदा चेहरा, अकाली काळाने हिरावून नेला, अकाली काळाने हिरावून नेला, कर्तव्यपूर्तीसाठी चंदनाप्रमाणे जिजावे असा संदेश तो समाजाला देऊन गेला, असा संदेश तो समाजाला देऊन गेला. यानंतर केज नगर पंचायतचे गट नेते भाऊसाहेबजी गुंड यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शोकसभेच्या निमित्तानं आपलं मत या ठिकाणी मांडावं. आज या शोकसभेसाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहात. या ठिकाणी मी जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा शोक संदेश वाचत आहे. आदरणीय सुमेध बाप्पा, तुझ्या अकाली निधन झाल्याने मला जाणीव आहे. अत्यंत दुःखी मला दुःख झालं. अत्यंत दुःखी अंतःकरणाने मी तुला हा शोक संदेश पाठवत आहे. बाप्पा, तुझ्या जाण्याने कुटुंबीय हे दुःख झाले आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देऊ ही प्रार्थना करतो. तुझा बजरंग बाप्पा. या ठिकाणी मी नगरपंचायतच्या वतीनं आणि केजचा बाप्पा हा सामाजिक चळवळीमध्ये बाप्पा हा अग्रेसिव्ह होता, त्याचंच प्रतीक म्हणून माजलगाव मतदारसंघाचे बाप्पाचे नेते बापूरावजी पोटभरे, नाना, या ठिकाणी हरुणभाई आणि सर्व डॉक्टर चाटेसाहेब, नगराध्यक्षा, ही सर्व मान्यवर असेच कुणी कोणाला येत नाही साहेब. ही सर्व फुलाच्या पाकळ्या आहेत. आलेला प्रत्येक माणूस या ठिकाणी जाणार आहे. मी माझ्या आणि बाप्पाच्या राजकीय जीवनाची एक गोष्ट सांगतो. मी खूप लहान असताना 2010ला फुलेनगरमध्ये माझ्या किरकिऱ्या झाल्या आणि बाप्पा आणि कपिलराव आणि शेखर प्रत्येकांनी माझी इथं भांडणं झाली. मला त्यांनी समजून सांगितलं आणि मला खालून आमचे मित्र लखन हजारे मला 24 टाके पडले. भांडणं करताना भालेराव आमचा वारला, तो ड्युटीवर होता. पण बाप्पानी एक सांगितलं की भाऊसाहेब, भांडणं हे सर्वस्व नसतं. आणि त्याच्या बंधूला मी त्याच्यावर केस दाखल केली की त्याने सांगितलं की तुला ही केस विड्रॉल करायची आहे आणि तुला माझा शब्द आहे की तुला ही विड्रॉल करायची आहे साहेब. तर मी 2 मिनिटात बाप्पाचं ऐकून केस विड्रॉल केली. सर्वसामान्यासाठी एवढा झटणारा एक तळमळीचा कार्यकर्ता आणि खरंच केजवासियांचं दुर्दैव आहे की ते आज आपल्यातून हिरावून गेला. आणि बाप्पाचं चिमुकल्या मुलाकडे बघून असं वाटतं
ईश्वराने हे करायला नव्हतं पाहिजे. जे झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्यातून आकाला, त्याच्या परिवाराला आणि सर्वांना ईश्वर शक्ती देण्याची प्रार्थना करतो आणि थांबतो. जड अंतकरणाने बोलता येत नाही, मी थांबतो. धन्यवाद. यानंतर ज्यांनी आपला वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक आपलं नावलौकिक निर्माण केलेलं आहे असे आदरणीय डॉक्टर त्र्यंबकरावजी चाटे साहेब यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी या शोकसभेच्या निमित्तानं आपलं विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आज या शोकसभेनिमित्त जमलेले केस शहरातील मान्यवर आणि परिसरातील आलेले सर्व मान्यवर तसेच बंधू आणि खरं तर श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ यावी हीच मुळात दुर्दैवी घटना. श्रद्धांजली आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा बहुतेक ठिकाणी सर्व लोकांची वय झालेली असतात, वय 60-70च्या आसपास गेलेले असतात. त्या लोकांना जर श्रद्धांजली वाहिली तरी ते वाटणार नाही. पण पप्पासारख्या तरुण माणसाला या वयामध्ये मृत्यू येणं आणि अकाली म्हणजे जाणं हे कुठल्याही माणसाच्या मनाला पटत नाही आणि खरोखरच हा दुर्दैवी अंत आहे. जेव्हा आयुष्याची गाडी चालते तेव्हा कधीतरी रखडत सुरुवातच्या काळामध्ये कधी राहून घसरते, कधी जागेवर येते, कधी वाजला जाते आणि खडखडत त्या गाडीने पुढे जावं आणि नंतर काही दिवसानंतर, काही वर्षानंतर ती गाडी सुरळीतपणे चालावी आणि समोरून एखादा भरधाव येणारा ट्रक ऍक्सिडेंट व्हावा आणि ट्रकने त्या जागेवर चक्कातून करून सगळं संपून जावं. ही जशी घटना आहे तशीच त्यांच्या या निधनानं, त्यांच्या जाण्यानं अगदीच आयुष्याचा सगळा चक्का जो झाला, सगळी पूर्ण फॅमिली दुःखानं भरपूर निघाली. जे दुःख केदवासियांना आहे तेवढं त्यापेक्षा काही पटीने दुःख त्यांच्या कुटुंबियांना झालेलं आहे. कुटुंबीय खरं तर इतक्या कमी वयामध्ये जाणं म्हणजे त्यांच्या पत्नीला, असलेल्या छोट्या बाळाला, त्यांच्या आईला हे सहन करण्याची शक्ती खरंच तर ईश्वराने त्या द्यावं हे माझी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून आता बऱ्याच भक्तांनी सांगितलंय किंवा आदरणीय नेत्याने सांगितलंय की त्यांचं रिजिस्ट्रेशन म्हणजे आपण त्यांना पप्पा गेल्यामुळं त्यांची फॅमिली जी ओढावर पडलेली आहे किंवा जे त्यांना जो त्रास सहन करावा लागणार आहे किंवा ज्या तऱ्हेने त्या आर्थिक कौटुंबिक सगळ्या गोष्टीने त्यांना जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटाच्या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहावं आणि त्यांना मदत करावी असं जे म्हणाले ते खरोखरच सत्य आहे. अशा वेळेस फक्त भावनिक आणि इथं आपण बोलून 4 शब्द बोलून काहीच फायदा नाही. नंतरच्या काळामध्ये, पुढच्या काळामध्ये उद्यापासून मला की त्यांच्यावर जे काय जे प्रसंग येणार आहे, जे ओढवणार आहे, त्यांना जे आर्थिक कौटुंबिक मदत लागणार आहे ती आपण केली पाहिजे असं मलाही वाटतंय. तर त्यांना या वेळोवेळी काही गरज पडेल, एक वैद्यकीय क्षेत्रात म्हणा किंवा कुठल्याही बाबतीची, तेव्हा तिने मोकळ्यापणाने यावं. त्यांना कुठलीही मदत करण्यास डॉक्टर चाटे म्हणून आणि आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या वतीनं, आरोग्य खात्याच्या वतीनं मी त्या बाप्पांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद येऊ ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो. या ठिकाणी घराचा कर्ता प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर त्या घराची अवस्था काय होऊ शकते आणि त्या घराला मदत करणं हे आवश्यक आहे असं या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी सांगितलं. या ठिकाणी जनविकास आघाडीचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप गुळगुले उर्फ आबा यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी व माझा परिवार व जनविकास आघाडीतर्फे सुमित बाप्पा शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर वंचितचे कार्यकर्ते आदरणीय शरद दिवार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी शोकसभेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण इथं सर्वजण जमल्यामुळं सुमित बाप्पा शिंदे यांच्या कुटुंबियाला शांत करण्यासाठी सगळे थांबल्याबद्दल मी खरंच सर्व पक्षामध्ये
मान्यवर आले त्यांचे आभार व्यक्त करतो. जास्त वेळ घेणार नाही, पण जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो, घरामध्ये एखादा करता गेल्याच्या नंतर किती मोठं संकट येतं. प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख 100% असतं, पण घरात गेल्याच्या नंतर ज्याच्या म्हणजे आता घरामध्ये वडील गेले त्यांना माहित आहे बाहेर गेल्याच्या नंतर काय आणायचंय काय करायचंय हे लय मोठं संकट असतं. त्याच्यामुळं तुम्हाला एक विनंती, साहेबाला विनंती करतो, अरुणभाई साहेबांना, की माझी एक छोटासा कार्यकर्ता, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून आणि नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांना विनंती करतो की त्यांच्या घरामधली व्यक्ती, त्यांची मंडळी असेल, त्यांना शाळेवर किंवा कुठं जी आपल्यापाशी जागा असेल त्याची एक विनंती करावा. की सर्वांना माझी विनंती राहील की वासियांना की त्यांना छोटंसं कुटुंब जगण्यासाठी, आता मुलगा आहे त्याला अनेक अडचणी जीवनामध्ये आहेत, त्यांचे घरचे आई असेल आणि त्यांचे भाऊ हे आहे मुन्ना, ते माझा लहानपणापासून मित्र आहे. मला आईनं घरामध्ये पप्पा मोठा असल्यामुळं मुन्नाला आणि मला जेवण केल्याशिवाय घराच्या बाहेर कधी जाऊ दिलं नाही. आई समोर बसलेले आहेत, आईनं मला आवाज दिलाय, अरे शरद मुन्ना आणि तू काय लांब नाहीस, जेवण करून जा. असं त्यांच्या घरामध्ये कुणी जरी गेलं तरी पप्पांना असू किंवा नसू, ये ना घरामध्ये बाळा, तुझं काय काम आहे, असं त्या घरामध्ये लहान थोरासाहित इज्जत दिलेली आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की त्यांच्या कुटुंबाला आपण सर्वांनी साथ द्यायची आणि या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती देव. तथागत गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि डॉक्टर बाबासाहेब प्रार्थना करतो त्यांच्या घराला शक्ती देव. जय भीम, जय भारत. सुमेध जगला कसा, अंत झाला कसा, सुमेध जगला कसा, अंत झाला कसा, बाप्पा जगला कसा, अंत झाला कसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, चंदनाला पुसा, जीव अपना सर्वास प्यारा से, जीव अपना सर्वास प्यारा से, जगासाठी हे जीवन जळाले कसे, जगासाठी हे जीवन जळाले कसे. यानंतर दलित चळवळीचे नेते आदरणीय योगेशभाई गायकवाड यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करावे. योगेशभाई गायकवाड. हॅलो. आता पप्पाबद्दल काय बोलावं, बोलणंही होत नाही, सांगताही येत नाही, जास्त काय बोलत नाही. माझ्या मित्राला, माझ्या बाप्पाला सर्व केजच्या आंबेडकरी समाजाच्या वतीने तथा केज शहराच्या वतीने, क्रांतीनगरच्या वतीने मी बाप्पाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम. यानंतर विनोदी शिंदे आंबेजोगावून आलेले आहेत, ते बाप्पाचे मित्र आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या या ठिकाणी सुरक्षेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. असं बाप्पाला श्रद्धांजली देणं खूप अवघड आहे. आज आपल्या सर्वांना माहीत आहे, आंबेडकरी चळवळीमध्ये एखाद्या नेत्याला, एखाद्या कार्यकर्त्याला जर समाजामध्ये स्थान बनवावं लागत असेल तर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतो. त्याला अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं असेल त्याला प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागतो. एखाद्या कार्यकर्त्याला स्ट्रगल व्हायचं असेल तर 100तून एखादा कार्यकर्ता स्ट्रगल होत असतो, तो म्हणजे बाप्पासारखा. आज आपण बघितलं, बाप्पानी प्रत्येक वेळी कोणाची अडी अडचण असू द्या, आंबेजोगाईची असू द्या, केजची असू द्या, धारूरची असू द्या, आसपासची असू द्या, कोणालाही अडी अडचण आली तर तो अर्ध्या रात्री बाप्पा येऊन थांबत होता सगळ्यांसोबत. माझे जवळपास 4 वर्षापासून बाप्पासोबत अगदी जिवलग संबंध आले होते. आज बाप्पाच्या मुलाला पाहिलं मी, अंतःकरण माझं भरून आलं. 7 महिन्याचा मुलगा आहे, त्याला काय कळणार हो बाप म्हणजे काय आहे का नाही. ज्या वेळेस त्याला कळल, ज्या माणसाला माहित असतं की आपल्या बापाची छत्रछाया आपल्या डोक्यावरून गेली आहे,
समाजात कसं जगायचं असतं हे त्याला चांगलंच माहीत असतं. आणि आज त्याच्या घरचे सगळे उघडे झालेले आहेत. आज बाप्पा म्हणजे घरचा आधार होता. एखादा करता माणूस घरातून निघून गेल्याच्या नंतर ज्या माणसावर आभाळ कोसळलेलं असतं ना, त्याच माणसाला कळत असतं की दुःख माझ्यावर काय झालंय. मी तथागत गौतम बुद्ध चरणी प्रार्थना करतो व माझ्या बहुजन विकास मोर्चातर्फे पूर्ण जिल्ह्याच्या वतीने, माझ्या संघटनेच्या वतीने आमच्या प्रार्थना करतो की त्यांच्या आई व घरच्यांना एक ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी. सर्वांना जय भीम. इथंच थांबतो. यानंतर माझं येऊन आलेले आपल्या बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज, बीड जिल्ह्याची बुलंद तोफ आदरणीय बाबुरावजी पोटभरे सर यांना विनंती आहे आपण आपलं या शोक सभेच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. संपूर्ण विश्वाला सुखाचा, शांतीचा, करुणेचा महामंत्र देणारे शांतीदूत भगवान गौतम बुद्ध, आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वभूषण, विश्वरत्न, दिग्विजयाचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत दुःखद अंतःकरणाने सुमित बाप्पाला श्रद्धांजली देण्यासाठी इथे यावं लागलं आणि श्रद्धांजली देण्याची वेळ आहे, आदरांजली देण्याची वेळ आहे. खरं तर बाप्पाचा माझा त्याच्या लहानपणापासूनचा संबंध, जसं शिंदेताई, शिंदे घराणं, मी इथं जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवलो त्यावेळेला फुले नगरमध्ये राहायला होतो. तसा बाप्पा लहानपणापासून माझ्या सहवासात असणारा कार्यकर्ता. त्या दिवशी बाप्पाला वरती आघात झाला, त्याच्या आदल्या दिवशी लखन भैया आणि बाप्पा दोघांनी मला फोन केला होता की आम्हाला आपल्याला भेटण्यासाठी यायचंय. मी त्यांना म्हणालो मी नाही, मी मुंबईमध्ये आहे. आणि ठरलं आमचं भेटायचं ठरलं. ते म्हणाले मुंबईवरून आल्याबरोबर तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला तुम्हाला महत्वाच्या गोष्टीसाठी भेटायचंय. आणि आज मी शासकीय विश्रामगृहात गेलो. केजला आल्यानंतर एकही दिवस असा नव्हता की बाप्पा माझ्या भेटीला किंवा बाप्पा माझ्यासोबत केजमध्ये नव्हता. जसं सीताताई बनसोडला कळलं की मी केज शहरात आलो तर सीताताई बनसोड हजर असतात, तसं बाप्पा तरुण मुलगा या सगळ्या फौज पाट्यासह, मग ते अशोक, बाप्पा, लखन ही सगळी मुलं, मी जिथं जिथं केसमध्ये येतो तिथं तिथं मग मी हरुणभाईकडे येऊ, रेस्ट हाऊस मध्ये येऊ, कुठेही येऊ किंवा खाजगी ठिकाणी कुठे कुणाच्या भेटीला जाऊ, तिथं बाप्पा यायचा. आणि मला वाटतं कोणीतरी सांगितलं की बाप्पाचा जो चेहरा आहे हसरा, नेहमी हसतमुख असणारा बाप्पाचा चेहरा, जितका बाप्पा हसतमुख होता तितकाच तो विद्रोही सुद्धा होता. कसबेंनी सांगितलं, त्यांनी दलित अत्याचार विरोधी संघर्ष समिती स्थापन केली आणि ते सगळेजण तुम्ही माजलगावला मला भेटायला आला. आणि बाप्पाला मी विचारलं की या संघटनेची काय गरज होती, तर त्यांनी सांगितलं की केजमध्ये आम्हाला सगळ्या जाती धर्माच्या मुलांना घेऊन अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बाबासाहेबांच्या विचारानं लढण्याची प्रेरणा द्यायची म्हणून आम्ही ही संघटना स्थापन केली. आणि विशेष म्हणजे कसबेला अध्यक्ष याच्यासाठी केलं की तो मातंग समाजाचा मुलगा आहे आणि मातंग समाजाच्या मुलांनी संघर्षामध्ये आलं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. दुर्दैवानं मी मुंबईत असल्यामुळं मला अंत्यविधीला येता आलं नाही. मी परवाच येणार होतो, परंतु लखन भाईंनी त्यांनी सांगितलं की शनिवारी आज कार्यक्रम आयोजित केलाय, शनिवारच्याच कार्यक्रमाला या.
पप्पा हा काय केजच्या फुलेनगर पुरता किंवा केजच्या तालुक्यापुरता किंवा केज शहरापुरता नव्हता. बाप्पाचं नाव, सुमेध बाप्पाचं नाव माजलगाव, बीड, परळी, अंबाजोगाई, धारूर, वडवणी, गेवराई, आष्टी, पाटोदा, शिरूर या सगळ्या कळम या सगळ्या तालुक्यामधल्या तरुणामध्ये एक आदर्श मुलगा म्हणून, आदर्श चळवळीतला मुलगा म्हणून बाप्पाचं नाव होतं. हा कार्यक्रम शिक्षक संस्थेत ठेवायचं चाललं होतं तरुणबाई. मी सांगितलं नाही, फुलेनगर मध्येच ठेवा, फुलेनगर मध्येच ठेवा, जिथं बाप्पाचा जन्म झाला, जिथं बाप्पाची कर्मभूमी आहे, जिथं बाप्पा वाढला तिथंच हा कार्यक्रम ठेवा. आणि माझा आग्रह होता की हा फुलेनगर मध्ये व्हावा म्हणून. बाप्पा मला मुलासारखा होता, लहान भावासारखा होता. आणि ज्या दिवशी बाप्पा वरती हा आघात झाला, आता डॉक्टर नैनाताई सिरसट यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडणी केली की त्यांनी सांगितलं ही वेळ काय आता बाप्पावर आली, परंतु इथं बाप्पाचे सगळे वयातली मुलं आहेत, लांब लांब उभे आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुमच्या परिवारावरती तुम्ही जाणार. आता आम्ही तर 50च्या वरती गेलो सगळे. त्यांनी सांगितलं 50च्या वरचं जीवन बोनस असतं. मला ऍसिडिटी झाली, रात्री 2 वाजता झाली तरी मी 2 वाजता डॉक्टरकडे जातो. मी तब्येतीच्या बाबतीत फार कॉन्शियस आहे डॉक्टर मॅडम. मी जगाच्या कुठेही असलो तरी मी माझ्या फॅमिली डॉक्टरला फोन करतो. कुठेही असलो जगाच्या पाठीवर तरी, कुठेही असू दे, मी माझ्या फॅमिली डॉक्टरला रात्री 2 वाजता 1 वाजता जे काही त्रास होतो त्याचा मी फोन करतो आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतो. हे प्रत्येकाने ते अवलंबलं पाहिजे. डॉक्टर चाटे, आय एम राईट? हे अवलंबलं पाहिजे. डॉक्टर नैना सिरसाटांनी सांगितलं तुमचं वय आहे 20, 25, 30, 35 तिथपर्यंत ठीक आहे, तुम्ही ते वेगात चालता. परंतु तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचा वेग कमी झालेला असतो. आणि 50च्या नंतर तर कधी काय होईल तथागतांनी सांगितलं, जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी अटळ आहेत. जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. तो मृत्यू कुणालाच रोखता येत नाही, रोखता आला नाही, परंतु त्याला काही काल मर्यादा असते. बाबासाहेब म्हणतात माणूस किती दिवस जगला याला अर्थ नाही, तो माणूस कसा जगला याला अर्थ. हे बाप्पाच्या बाबतीत पूर्णपणे लागू ठरत. तो जगला वाघासारखा जगला, तो जगला माणसासारखा जगला, तो जगला मर्दासारखा जगला, तो जगला माणूस म्हणून जगला. बाबासाहेब म्हणतात की माणसं जगायला येतात ते कुत्र्या मांजरासारखं जर त्यांचं जीणं असेल तर त्याला जगणं म्हणत नाही. तर बाप्पाचं जगणं हे कुत्र्या मांजराच्या सारखं नव्हतं, तर एका वाघासारखं होतं, एका मर्दासारखं होतं, एका माणसासारखं होतं. आणि बाबासाहेबांना अपेक्षित असल्याप्रमाणे बाप्पाचं जगणं होतं. बघा, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा फार वर्ष जगले नाही. काय गुंडसाहेब, महाराज सुद्धा फार वर्ष जगले नाही, 50 मध्येच गेले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचं नाव संपूर्ण जगामध्ये एक लढवय्य राजा म्हणून घेतलं जातं, एक आदर्श राजा म्हणून घेतलं जातं. तसं सुमित बाप्पाचं नाव निश्चितपणे या बीड जिल्ह्यामध्ये एक लढवय्य कार्यकर्ता म्हणून, आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आजरामर राहणार आहे.
तर त्याच्या अजरामर राहण्यामुळं, नाव राहण्यामुळं अरुणबाई आणि ताई तुम्ही दोघे त्यांचा परिवार जगणार आहे का? त्याचं नाव पूर्ण अजरामर झाल्यामुळे सुखी जगणार आहे का? त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आता कुणीतरी सूचना केली, अरुबाई शाळेत जर तुमच्या संस्थेत काही करता आलं तर त्याच्या पत्नीसाठी करा. असंच मला माझा एक कार्यकर्ता बाळासाहेब रोडे नावाचा कार्यकर्ता ऍक्सिडेंट मध्ये गेला. मी दिल्लीला असताना तो माझ्याकडे निघाला, पत्नीला ऍडमिट करायला निघाला आणि ऍक्सिडेंट मध्ये गेला. तर त्याला आम्ही 5व्या दिवशी गोपीनाथराव मुंडेंना त्यांच्या संस्थेत घ्यायला होता त्याच्या पत्नीला. तसं बाप्पाच्या पत्नीसाठी, बाप्पाच्या भावासाठी, बाप्पाच्या परिवारासाठी तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही त्यांच्या परिवारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही करणार आहात. परंतु आमची एक विनंती आहे की टेम्पररी नको, 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी त्या नगरसेविका आहेत तोपर्यंत नको, तर आयुष्यभर त्याची पत्नी आणि त्यांची मुलं कशी जगतील. कारण कार्यकर्ता एकदा गेल्यानंतर एक शोकसभा होते, शोकसभा झाली की माणसं विसरून जातात, सगळं काही विसरून गेल्या जातं आणि पुन्हा कोणी कोणाला विचारत नाही. हे बाप्पाच्या बाबतीत, बाप्पाच्या परिवाराच्या बाबतीत होऊ नये. त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटा असेल तर निश्चितपणे डॉक्टर चाटेंनी सांगितल्याप्रमाणे आमची जिम्मेदारी सुद्धा फिक्स करा. आमच्या जिम्मेदारी तुम्ही फिक्स करा की आम्ही असं करतोय, तुम्ही याच्यासाठी तुमचा वाटा द्या. आम्ही 100% तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये सोबत आहोत. परंतु बाप्पाची फॅमिली इतके जर तुम्ही आपण इथं जमलो आणि फक्त शोक सभेसाठी आदरांजली दिली, पुष्प वाहिले म्हणून आपली जिम्मेदारी संपली नाही. त्याच्या परिवारासाठी काही करता येत असेल तर तुम्ही जिम्मेदारी ठरवा. तुम्ही 4-5 लोक बसा, आम्हाला सांगा, आम्हाला बोलवा आणि बाप्पाच्या आयुष्यामध्ये त्याच्या परिवारासाठी काहीतरी करता आलं तरच ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल आणि बाप्पाला खरी श्रद्धांजली ठरेल. आणि म्हणून एवढंच मी या प्रसंगी सांगतो, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या बहुजन विकास मोर्चाच्या वतीने, आंबेडकरी समूहाच्या वतीने, आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी बाप्पाला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करून माझे 2 शब्द इथं संपवतो. जय भीम, जय भारत. बाप्पाचं योगदान सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं होतं हे कोडवरे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्याबरोबर बाप्पाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण कशा प्रकारे करता येईल यासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावायचे आहेत, हाही उपदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. एक दिव्याने पेटविलेले चरितेसाठी पाठविलेले काळ्या राणी अखंड इथे फिरती अमुचे थवे. जळो परंतु धरती उजळो, प्रकाश येथे असाच उजळो. सदा चांदणे सुखी नांदते हेच मला हवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. असाच दिवा, हा तुफानातील दिवा होता, तो म्हणजे सुमेध बाप्पा शिंदे. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो जनविकास आघाडीचे प्रमुख आदरणीय हरुणभाई नामदार यांना विनंती आहे आपण या ठिकाणी बाप्पांच्या शोकसभेच्या निमित्तानं आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आज या ठिकाणी गुणांची खान असणारा एक उमदा जोडीदार आज अचानकपणे आपल्यातून निघून गेला आणि फार मोठी जिम्मेदारी या सर्व केज शहरातील त्याच्या कुटुंबाचे प्रमुख व्यक्तीवर आणि जनविकास परिवारावर सोडून गेला.
आता तिच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली, मग ती त्यांच्या कुटुंबाची असेल, या फुलेनगर भागाची असेल, केज शहराची असेल, जनविकास परिवाराची असेल, ती पोकळी कधीही भरून निघणार नाही. परंतु आज या ठिकाणी हाताला धरून राजकीय धडे त्याला दिलेले आहेत. एका भावाप्रमाणे त्याला बरोबर घेऊन, सोबत घेऊन, त्याला कुणाचंही दुसरं घर माहित नाही, दार माहित नाही. 4 दिवस रुसला तरी कुणाच्या दाराला गेला नाही. एकनिष्ठ कार्यकर्ता, एकनिष्ठ सहकारी कसा असावा, तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा सुमित बाप्पा होता. आणि ते आज आमच्यातून निघून गेला. इथं सगळ्यांनी सांगितलं की आज आपण एखादं कुटुंब उघड्यावर पडल्यावर त्याची काय परिस्थिती असते. त्याच 10 मिनिटापूर्वी राजूभाई आणि जलालभाईच्या बरोबर ते नगरपालिकेत होता साहेब, आणि तिथून त्याला अचानक अस्वस्थ वाटत असल्यामुळं लखन बरोबर तो दवाखान्यात गेला आणि सगळा कार्यक्रम 10 मिनिटात उरकला. त्यावेळेस मला फोन आला, मी तिथं पळत गेलो, पाहिलं तर त्यावेळेस पर्यंत त्याचं प्राणज्योत मावळलेली होती. डॉक्टर प्रयत्न करीत होते, परंतु त्याचं ती बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाप्पा आता आपल्यात राहिला नाही. आणि आम्ही तरी सुद्धा एक वेडी माया असते, वेळ तरी अंबेजोगाईला नेण्याचा प्रयत्न केला. मी इथून फोन केला, सगळी व्यवस्था लावली. डॉक्टरला सांगितलं साहेब काय करता येईल ते करा, काही शक्य असेल ते करा, पण बाप्पाला वाचवायचा प्रयत्न करा. परंतु त्यांचा थोड्या वेळाला निम्म्या वाटत असताना फोन आला की बाप्पा आता नाही. मग तिथून आल्यानंतर ती रात्र मी कधी विसरू शकत नाही साहेब, की ज्यावेळेस त्याला इथं घेऊन आलो आम्ही. आता ही घेऊन घरी जायचं डेड बॉडी, तर द्यायची कशी, कारण ते रात्रभर त्यांच्या कुटुंबाच्या समोर ठेवून ते शक्य होणार नाही. आणि आम्ही मग निर्णय घेतला की ते आम्ही लॉकरमध्ये ठेवायचं, फ्रीजरमध्ये ठेवायचं. तर ही माय माऊली मला रात्रभर फोन करीत होती की मला घेऊन चला. सकाळी 6 वाजेपर्यंत सांगत होतो की तो चांगला आहे, डॉक्टर येऊ देत नाहीत. 3 वाजता बोलवलंय, 4 वाजता बोलवलंय, 6 वाजता बोलवलंय, आणि सकाळी 6:30ला पुन्हा मला जड अंत करायला सांगावं लागलं की आता थोड्याच वेळात मी पप्पाला घेऊन येत आहे, तुम्हाला याची गरज नाही. आणि मग 6:30 वाजता आम्ही त्याची डेड बॉडी घरी घेऊन आलो. हा एक खूप दुःखदायक प्रसंग होता. मी एवढं सांगाल साहेब, सगळ्यांनी ज्या पद्धतीने ते उदात्व केला. एक बाप्पा जनविकास परिवर्तन आघाडीचा एक खंदा समर्थक होता, आमचा एक चांगला लाडका भाऊ होता. त्यातल्या कुठल्याही त्याच्या कुटुंबाला उणीव जाणवणार नाही. आणि मला सुद्धा स्वार्थाने अभिमान वाटेल की माझ्या उड्या पडलेल्या एका सहकार्याला मी कशा पद्धतीने आधार देण्याचा प्रयत्न केला. आणि ते तुमच्यासाठी ते एक्झाम्पल असेल अशा पद्धतीची या ठिकाणी गवाही देतो. आणि त्याच्या कुटुंबाला, माझ्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि फुले नगर मधील त्याला चाहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी इथं शब्द देऊ इच्छितो की कुणीही स्वतःला उघडं समजू नका, कुणीही या ठिकाणी हतबल होऊ नका. आणि आजपासून कुणी रडायचं नाही, तर त्याच्या विचाराची लढाई आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी लढायची आहे, ही त्या तुम्हाला ठामपणे सांगितलो. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला मी त्या विचाराच्या लढाईच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे. आणि पूर्ण शक्तीने जे तुमच्या बरोबर राहून आपण एक उघड्या पडलेलं कुटुंब, एक आपलं कुटुंब समजून आपण सगळे मिळून त्याला पूर्णपणे आधार देऊ. आणि त्या गोष्टीचा आपल्याला सुद्धा स्वार्थ अभिमान वाटेल आणि त्याची चर्चा सगळ्या जिल्ह्यामध्ये होईल, अशा पद्धतीचं काम आपण सगळे मिळून करूया. मी माझ्या इनामदार परिवार, जनविकास परिवार, माझा जीवन शिक्षण परिवार व तमाम केजवासियाच्या वतीनं, नगरपालिकेच्या वतीनं व सर्व नगरसेवकाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो. या ठिकाणी हरणभाई इनामदार यांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता कसा असतो आणि त्या
निष्ठावंत कार्यकर्त्याचा अंत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची व्यथा काय असेल, त्याच्या कुटुंबाला माझ्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण बाप्पा तुमची येत राहील, आठवण तुमची येत राहील. संघर्षमय जीवन व्यतीत केलेल्या कालवश सुमित बाप्पा शिंदे यांच्या शोक सभेच्या निमित्तानं पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, स्वकीय, मित्रपरिवार, फुलेनगरवासीय व सर्व केजवासीय आणि तसेच नालंदा परिवाराच्या वतीनं, माझ्या मस्के परिवाराच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेच्या वतीनं मी बाप्पाला विनम्र असं अभिवादन करतो. यानंतर आपल्या केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा आदरणीय सीताताई बनसोड यांना विनंती आहे की या शोकसभेच्या निमित्तानं आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे जनक, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करते. आणि आज एवढंच म्हणायचं की बाप्पाने मला कुठलंही काम सांगितलं असतं तर कुठल्याही स्टेजला जाऊन आम्ही ते काम पूर्ण केलं असतं, पण त्याने आज आम्हाला श्रद्धांजली वाहण्याचं काम आमच्या नशिबी येऊ द्यायचं नव्हतं. अतिशय दुःखद घटना. बाप्पाचं त्या दिवशी सगळं झाल्यानंतर मला फोन येत होते, मॅडम बाप्पाचं नेमकं खरं आहे का? मी म्हणायचे नाही. बाप्पाचं नेमकं खरं आहे का मला माहिती होतं, पण मला माझ्या तोंडातून माझा बाप्पा गेला हे माझं मनही स्वीकारत नव्हतं आणि बोलायला जीभही उचलत नव्हती. आणि इतकी विदारक अवस्था आणि इतकी आमची गंभीर परिस्थिती झाली होती. निश्चितच बाप्पा अगदी शून्यातून वर आला होता. पोटभरे साहेब म्हणल्याप्रमाणे माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला हे महत्वाचं असतं. बाप्पा जगत असताना पोटभरे साहेब, इनामदार साहेब, मी तुम्हाला सांगते की बाप्पा एक मुलगा म्हणून जगला, बाप्पा एक भाऊ म्हणून जगला, बाप्पा एक पती म्हणून जगला, बाप्पा एक मामा म्हणून जगला, बाप्पा एक मित्र म्हणून जगला, बाप्पा एक कार्यकर्ता म्हणून जगला, बाप्पा एक विद्रोही कार्यकर्ता म्हणून जगला. त्याने जगण्याचा कुठलाच अँगल सोडला नाही. जगण्याचा प्रत्येक दिवस घरासाठी पण जगला आणि समाजासाठी पण जगला. मित्र कसा असावा तर बाप्पा सारखा असावा. म्हणजे मोबाईल उघडायला पण माणसाची इच्छा होत नाही अशा पद्धतीचं स्टेटस असेल, काय असेल, काय काय जे असेल ते. बाप्पा खूप प्रामाणिक होता. बाप्पा नारळासारखा वरून जरी असा एकदम बलाढ्य आणि कणखर दिसत होता, पण आत्म्यातल्या अगदी तो मऊ होता, खूप प्रामाणिक होता. कधीही कुणाच्या बाबतीत परस्पर कुणाच्याही बाबतीत कधी बोलण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, चुकीचं कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा कुठलाच एक गुण सांगावा असा नाही. मी माझ्या ह्या सगळ्या मुलांमध्ये नेहमीसाठी सुमेध बाप्पा बघेल एवढीच अपेक्षा असेल की सुमेध बाप्पाने बघितलेलं आपलं फुलेनगरचं 7, 8, 9 नाही तर फुलेनगरचं सगळं जे स्वप्न असेल, मग ते कमानीचं स्वप्न असेल, समाज मंदिराचं स्वप्न असेल, कशा पद्धतीने पूर्ण करता येईल याच्यासाठी सगळेजण मिळून आपण प्रयत्न करूया. आणि तुमच्या मधल्या सुमेधला घरी जायचं आहे, घरी बहीण आहे, घरी आई आहे, घरी पत्नी आहे, याची दखल घेऊन
मॅडमने सांगितल्यानुसार आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी मी सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करेल की वेगवेगळे बॅनर पोस्टर लावल्यापेक्षा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन तपासणी करून त्या पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या सोबत राहावं. आणि जो प्रश्न गायकवाड भैया असतील, पोटभरे साहेबांनी जो उपस्थित केला की आमच्या पद्धतीने साहेब फक्त राजकारण म्हणूनच नाही तर निश्चितच कुटुंबाला कशा पद्धतीने आधार देता येईल याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. हा फुलेनगरचा ढाण्यावाग, रात्री मी उशिरा आल्यानंतर मला वाटत होतं बाप्पा कुठंतरी कोपऱ्याला बसलेला आहे काय की मी इकडे गाडीतून उतरले आणि बघत होते. मन विश्वास देत नव्हतं की बाप्पा इथं नसेल म्हणून, कारण इथंच असायचा. इथं असला की सगळं फुलेनगर मध्ये एकदम हे व्हायचं. पण फुलेनगरचा ढाण्यावाग जरी अर्ध्यात सोडून गेला असला तर ह्या ढाण्यावाघाची डरकाळी मात्र नेहमीसाठी आमच्या कानावर राहील आणि त्याच्या विचाराचं काम आम्ही करण्यासाठी त्याच्यासोबत बांधील राहू. निश्चितच तो अतिशय फक्त केस पुरता फुलेनगर पुरता मर्यादित नव्हता, तर आज पोटभरे साहेब आलेत, नैनाताई आल्यात, सगळ्या तालुक्यातून लोक आलेत. म्हणजे त्यांनी पैसा कमवला नाही पण माणसं कमवून लवकर गेला. माणसांच्या सोबत राहिला असला तर आणखीन आनंद वाटला असता. बाप्पाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या सोबत राहूयात. आणि तुम्ही सगळे एवढे बाप्पाच्या कुटुंबावर प्रेम करणारे माणसं सगळा वेळात वेळ काढून आलात म्हणजे केजमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये किती संवेदनशील लोक आहेत याचा अनुभव आलेला आहे. बाप्पाच्या कामाची पावती आम्हाला त्या दिवशी मिळाली आणि या दिवशी मिळाली. नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देणं माझं काम नाही तुम्हाला सगळ्यांना, तरीही मी मनपूर्वक धन्यवाद देते की अशीच संवेदनशीलता जपावी, खऱ्या अर्थाने माणूस बनून जगावं. कारण आज आपला आहे उद्या कुणाचं आहे माहीत नाही. परत एकदा जे काम करायचं नव्हतं ते बाप्पांना माझ्या परिवाराच्या वतीने, केज नगरपंचायतची नगराध्यक्ष या नात्याने संपूर्ण केजवासियांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा शब्द या ठिकाणी देते आणि थांबते. जय भीम. या ठिकाणी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष